बालशंकर किचन मध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत उपासाची चकली। त्याच्यासाठी उकडून घेतलेला बटाटा, आपण चकलीचं साहित्य पाहू। हे उकडून घेतलेला 2 किलो बटाटा, हे लाल तिखट, मीठ, ही भगर आहे। भगर आपल्याला शिजून घ्यायची आणि हे भिजलेला साबुदाणा, असं हे आपलं साहित्य। हे पहा, आपण रात्रीच भिजू घातला, असा मोकळा खळखळीत साबुदाणा झाला आपला। हे पहा, आता आपण हे भगर शिजून घेणार आहेत घट्ट अशी, आणि सगळं मिक्स करून आपण चकलीचं मिश्रण तयार करणार आहेत। उपासाच्या चकलीची सगळी तयारी झालेली। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ एकत्र सगळं। हे पहा, आपला हे साबुदाणा आहे, त्याच्यात टाकून आपल्याला हे पहा असं ते टाकून आपल्याला मऊ करायचा सगळं एकजीव। आता ही जी आपण चकली करणार आहेत, वर्षभर टिकती ही। आता हे आपण सगळा साबुदाणा याच्यात टाकून घेतला। आपल्याला ही भगर पण याच्यात टाकायची, पण आपण आधी हे चांगलं मिक्स करून घेऊ। आपला हे बटाटा आणि साबुदाणा एकत्र चांगला मिक्स झाला की आपण याच्यात भगर घालून घ्या। मग साबुदाणा आणि बटाटा एकत्र मिक्स झालेले। आता आपल्याला याच्यात ही भगर घालून घ्यायची, पण त्याच्या पहिला आपल्याला थोडं काढून घ्यायचं, भांड छोटं पडायचंय। भगर याच्यात टाकून घेऊ अशी। आपली ही भगर याच्यात चांगली मिक्स करून घ्यायची। हे पहा, असं मीठ घालून घेऊ याच्यात, म्हणजे लाल तिखट घालून घेऊ असं, आणि चांगलं एकजीव करून घेऊ आता याला। असे आपण मिश्रण टाकून घेऊ साच्यात। वर्षभर टिकती ही, उपासासाठी छान असती। पटकन 4 चकल्या चालल्या की उपासाचं फराळीचं बनतं।